नमस्कार, मी अनिल कलावंती बंकटपुरी. भारत सत्ता लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूरची रंगभूमी आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि महाराष्ट्राची रंगभूमी याबद्दलही आपण ज्ञात आहातच. परंतु गेल्या 1.5-2 वर्षामध्ये बाल रंगभूमी महाराष्ट्र राज्य हे नाव आपण प्रत्येकानं ऐकलेलं आहे. आपल्या घरातील अनेक मुलं मुली या रंगभूमीशी निगडीत असतील. त्या रंगभूमीच्या प्रमुख, राज्याच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के मॅडम आज भारत सत्ता सोबत आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की बालरंगभूमीची संकल्पना, त्याची वाटचाल आणि त्याची उद्दिष्ट आणि भविष्यामध्ये बालरंगभूमी लेकरांसाठी काय करणार आहे. काय सांगाल मॅडम? खरं बालरंगभूमीची सुरुवात 7 वर्षापासून झाली. गेले 2 वर्षापासून मी इथे अध्यक्ष आहे आणि त्यानंतर बालरंगभूमीला जरा जोरात चालना द्यायला सुरुवात केली. बालरंगभूमी म्हणजे काय हे पहिली व्याख्या आम्ही बदलून गेली. काय होतं, बालरंगभूमी म्हणजे फक्त बालनाट्य आणि शिबिर करायचं आणि नाटक करायचं एवढंच होतं. पण तसं न करता बालरंगभूमीची व्याख्या आम्ही अशी केली आहे की बालरंगभूमी म्हणजे रंगभूमीवरती सादर होणारी बालकांची प्रत्येक कला ही या बालरंगभूमीमध्ये आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये चित्रकला आली, त्याच्यामध्ये जादूगार आले, त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणाल तर नाटक तर आहेच. कोल्हापूरला पण खूप मोठं सांस्कृतिक शिबिर झालं. कला संस्कार शिबिर. लातूरची बरीचशी मुलं त्या शिबिराला गेली होती आणि ते खूप आनंदी आहेत. हे खरं आम्ही बालरंगभूमीमार्फत वेगवेगळे उपक्रम सुरू केले, वेगवेगळे महोत्सव केले. म्हणजे कुठेही मुलांमध्ये स्पर्धा न करता या सगळ्या महोत्सवामध्ये जसं आपण आनंद मेळावा असतो, सगळेच आपण साजरी करतो, सगळेच एकत्र येतो, तसं केलेलं आहे. मुलांमध्ये कुठली कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा ठेवलेली नाही. या प्रत्येकजण हल्लीच्या ह्याच्यात कसं सांगतं की पहिला नंबर आला पाहिजे, दुसरा नंबर आला पाहिजे. आम्ही लेकरांना वेगळं समजत नाही. त्यामुळे आमची रेग्युलर मुलं आणि आमची स्पेशल मुलं ही देखील आमच्याबरोबरीने असतात. स्पेशल म्हणजे जी हँडिकॅप्ड आहे, दिव्यांग आहे, त्या स्पेशल मुलांबरोबर देखील आम्ही काम करतो. आणि ही सगळी स्पेशल मुलं आणि आमची रेग्युलर मुलं ही बालरंगभूमीचे आमचे प्रेक्षक आणि सभासद आहेत. लातूरलाही दिव्यांगाचा खूप मोठा महोत्सव झालेला आहे आणि लोकचळवळी सहभागातून खूप विद्यार्थीला साधारणतः बालरंगभूमीच्या लातूरच्या बालरंगभूमीला 3,000 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळे पालक वर्ग येतात. ही एक त्या बालरंगभूमीची एक वेगळी वैशिष्ट्य आहे. खरं बालरंगभूमीने जेवढे उपक्रम सुरू केले त्याच्यामध्ये आम्ही पहिला सगळ्यात सुरुवात केली ती म्हणजे लोककला महोत्सव. काय आहे, मुलांना लोककला माहीत नाही आहे. मुलांना लोककला म्हणजे फक्त आता जे पिक्चरमध्ये लावणी बघितली जाते किंवा वाद्य जर म्हणाल तर तुम्ही ढोलकी, तबला, पेटी आणि गिटार ही सगळी वाद्य माहिती आहेत. पण जी पारंपरिक वाद्य ती माहीतच नव्हती. किंवा पारंपरिक जे नृत्य आहे, आदिवासी नृत्य म्हणजे काय तर जराशी पानं झावळ्या लावायच्या, जरा इथे डोक्याला वगैरे पानं लावली की ते आदिवासी नृत्य झालं. शेतकरी नृत्य म्हणजे काय की जराशी तोकडी साडी नेसली की शेतकरी झाला. कोळी नृत्य म्हणजे थोडं कोळी टाईप साडी नेसली असं. हां, तर हा एक पॅटर्न बनला होता. पण अशी ही बरीचशी नृत्य आहेत आपल्या महाराष्ट्र. खरं तर पूर्णपणे लोककलाप्रधान आपला राष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोककला आहे. वेगवेगळे ठिकाणी आपण अगदी नाही म्हणताना प्रत्येक 100 किलोमीटरवरती आपल्याला नवीन भाषा, आपल्या मराठीतलीच मोल्ड केलेली भाषा आणि त्याचबरोबरीने वेगवेगळ्या लोककला बघायला मिळतात. तर ते लोककला मुलांना काय हे नक्की कळावं म्हणून गेल्या वर्षीपासून आम्ही लोककला महोत्सव सुरू केला. आणि त्याच्या आधी आम्ही एक प्रशिक्षण ठेवलं की नक्की मुलांना लोककला कळते का. तुम्हाला मी सांगते की लातूर शाखेचंच सांगते, लातूर शाखेमध्ये शेवटी लातूर शाखेने सांगितलं की ताई आम्हाला एंट्रीज बंद कराव्या लागल्या. एवढे स्पर्धक म्हणजे स्पर्धक नाही, ती मुलं सगळी सहभागी व्हायला. पहिलं आम्ही काय केलं की आम्ही निपुण विशारद जे त्या लोककलेमध्ये होते, वाद्यामध्ये असतील, नृत्यामध्ये असतील, गायनामध्ये असतील, तर त्यांचं एक प्रशिक्षण ठेवलं. आणि किती मुलांना आवडतं आणि किती मुलं ती ऐकतात बघत होतो. पण मुलांनी इतका छान प्रतिसाद दिला. नंतर मुलांमधले काही उठले आणि म्हणे मला हलगी वाजवता येते. बीडमध्ये आम्ही गेलो तेव्हा एक लहान मुलगा आपला असं हळूहळू वाजवत. म्हटलं मला कळत नव्हतं ना की हा काय वाजवतोय, कारण का वाद्य दिसत नव्हतं. आणि अगदी अशा खेडेगावातनं असं म्हणजे मला कळत होतं त्याच्या पायावर, एकदम ग्रामीण भागातून आलेला, पण कॉन्फिडेंटली उभा होता आणि अगदी कॉन्फिडेंटली वाजवत होता. त्याला काही प्रेक्षकांची घेणं देणं नव्हतं. म्हटलं हा नक्की कुठलं वाद्य आहे हे. मग त्यांनी सांगितलं याला बगल बच्चा म्हणतात. आता बगल बच्चा हे नावच इतकं सुंदर आणि इतकं सुंदर नाव आहे. बगलेट ठेवून तर छोटंसं ते वाद्य वाजवणं म्हणजे बगल बच्चा. म्हणजे हे सगळं मुलांपर्यंत पोचावं, ते लोककला पोचावी पूर्णपणे. नुसतं आदिवासी म्हणजे झावळ्या वगैरे लावणं किंवा झाडं पानं लावून करणं नाही.
तर वेगवेगळ्या ठिकाणची नृत्य आहे. आमचं नंदुरबारची शाखा इतकं छान काम करते, कारण का 60% आदिवासी विभाग आहे तो, आणि ती सगळी आदिवासी विभागातली मुलं आमच्याबरोबरनी असोसिएटेड आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये बालरंगभूमीच्या 27 शाखा आहेत आणि आमचे जेवढे महोत्सव आहेत ते सगळे 27च्या 27 शाखांमध्ये होतात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र हा महोत्सव साजरा करत असतो. त्यानंतर आम्ही केला दिव्यांग महोत्सव. हा आमच्या स्पेशल चिल्ड्रनचा महोत्सव असतो, कारण का बालरंगभूमी म्हणून आम्ही सगळे हे मान्य करतो की जशी रेग्युलर मुलं आहेत तशी स्पेशल चिल्ड्रनही रेग्युलर आहेत. त्यांना मदतीची गरज कधी लागते, जेव्हा तुम्ही त्यांना दिव्यांग म्हणता तेव्हा. तोपर्यंत त्यांना खरंच गरज नाही आहे. जर आम्ही मुलांना हेच सांगतो की देवबाप्पांनी एक अंग जर कमी दिलेला आहे ना, तर तुम्हाला दुसरा सेन्स एक वाढवून दिलेला आहे इतर मुलांपेक्षा. त्यामुळे तुम्ही इक्वल आहात, सेम आहात, त्याच्यामध्ये काही फरक करण्याची गरज नाही. जशी आमची रेग्युलर मुलं परफॉर्म करतात तसं तुम्ही करायचं. आणि त्या कॉन्फिडेंटली ती सगळी मुलं 27 शाखांमधून हा महोत्सव होतो. आणि सगळी आमची स्पेशल चिल्ड्रन जी असतात ती या स्टेजवरती त्यांचं होतं कसं की ॲन्युअल डे किंवा गॅदरिंग काही असेल तर त्यांच्या शाळेतल्या शाळेत असतं आणि बघितलं जातं. पण आम्ही त्यांना मोठा रंगमंच उपलब्ध करून देतो. म्हणजे रिॲक्शन पहिल्या वेळची अशी होती की पडदा उघडल्यावर सगळी मुलं उभी राहून पहिलं बघतात, एवढा प्रकाश आहे, एवढं ऑडियन्स बसलं आहे, आपल्यासाठी टाळ्या वाजवतात, आई बाबा पुढे दिसतात की. म्हणजे 2 मिनटं त्यांची पहिली ती भारावलेली जातात आणि त्यानंतरच्या एक्साइटमेंटने ते परफॉर्म करतात किंवा तो आनंद जो असतो त्या आनंदासाठीच आम्ही सगळे बालरंगभूमी कर्मी काम करतो. गेल्या वर्षी 1.5 वर्षामध्ये लातूरची बालरंगभूमी पण वेगवेगळे उपक्रम राबवते आणि खूप तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ही बालरंगभूमी पोहोचलेली आहे. आणि त्यांच्या उपक्रमाला नुकताच त्यांना अत्यंत महत्त्वाचा लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीचा एक मोठा पुरस्कार उद्या 23 तारखेला त्या पुरस्काराने त्यांचा सन्मान होतो. लातूरच्या बालरंगभूमीबद्दल काय सांगा? लातूरची बालरंगभूमीपेक्षा बालरंगभूमी ही आमची एकच, पण आमची लातूरची जी स्पेशल बालरंगभूमी मी तुम्हाला सांगते की त्याच्यात वेगवेगळे उपक्रम आमच्या मध्यवर्ती व्यतिरिक्तही होतात. आत्ता त्यांनी वक्तृत्व स्पर्धा घेतली. किती स्पर्धा होते माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मुलांना नाही म्हणता येत नाही आणि प्लॅटफॉर्म मिळतो त्यामुळे मुलं होती. संविधानावरती आपण निबंध लेखन करायचं होतं. ही एक वेगळी संकल्पना आहे. मुलांना कळलं पाहिजे आपलं संविधान काय आहे, कसं लिहिलं गेलं आहे, कोणी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये नक्की काय काय आहे, त्याचा आधार कसा घेतला जातो, ते कशासाठी आपल्या राष्ट्राला महत्त्वाचं आहे, हे पटवून देण्याचं काम लातूरनी केलं. त्यामुळे आमच्या बालरंगभूमीच्या लातूर शाखेचा अगदी सार्थ अभिमान वाटतो की प्रत्येक शाखा काही ना काहीतरी मध्यवर्ती देते, त्या व्यतिरिक्त इनोव्हेटिव्ह कार्यक्रम करते आणि लातूर शाखा अगदी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नक्की अग्रेसर असते. अतिशय व्यस्त वेळेमध्ये सुद्धा भारत सत्ता लाईव्ह या वेब पोर्टलमध्ये आपण आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आपली मनपूर्वक आभार. खूप धन्यवाद.